पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत भूगोल बोर्ड मार्च 2023 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आपणास अखंडितपणे क्रमाने सर्व विषयांचे व्हिडिओ अभ्यासता येतील. तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा. काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा. होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा. आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल. विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा. सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा. 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2. 6 गुण. 1. ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते कारण ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या काळात युरोपमधील वसाहतवाल्यांनी आपल्या वसाहती पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या. किनारपट्टीच्या भागात सम व दमट हवामान, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. पूर्व किनारपट्टीच्या भागात शेतीपूरक जमीन आहे. परिणामी पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात दाट लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. तसेच या परिसरात वाहतुकीच्या सोयी चांगल्या विकसित झाल्या आहेत. म्हणून ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. 2. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे कारण पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ व आकर्षक सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणामुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे. पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे आवश्यक आहे. पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. 3. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. हिमालयाच्या उंच भागात
वनस्पतींची संख्या विरळ आढळते कारण हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0 डिग्रीपेक्षाही कमी आढळते. परिणामी उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. अतिथंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ होत नाही. उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फ वितळतात. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. म्हणून हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. 4. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो कारण भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. हे मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात. तेथून ते वारे परत हिंदी महासागराकडे परत फिरतात. ईशान्य दिशेकडून हे वारे परतताना द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. हा मान्सून परतीचा काळ असतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. प्रश्न 6 खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुण. सरासरी आयुर्मान भारत. वर्ष सरासरी आयुर्मान. प्रश्न 1 1990 मध्ये सरासरी आयुर्मान किती आहे? 2 कोणत्या 2 दशकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झाली आहे? 3 1990 ते 2016 या काळात सरासरी आयुर्मानात कितीने वाढ झाली? प्रश्न क्रमांक 6 1 1990 मध्ये सरासरी आयुर्मान 58 वर्ष आहे. 2 1980 ते 1990 व 2000 ते 2010 या 2 दशकातील सरासरी आयुर्मानात समान वाढ झाली आहे. 3 1990 ते 2016 या काळात सरासरी आयुर्मानात 10 वर्षांनी वाढ झाली. किंवा खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुण. स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा. ब्राझील व्यापार एकूण राष्ट्रीय उत्पादन टक्के. भारत व्यापार एकूण राष्ट्रीय उत्पादन टक्के. य अक्ष. श अक्ष. प्रश्न 1 वरील आलेखाचा प्रकार कोणता? प्रश्न 2 या आलेखात कोणत्या बाबी दर्शविल्या आहेत? 3 कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे? 4 2010 मध्ये
भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे? A1. वरील आलेखाचा प्रकार बहुरेषालेख असा आहे. 2. या आलेखात स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा या बाबी दर्शविल्या आहेत. 3. 1990 या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे. 4. 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न 50% आहे. 5. 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे? 6. 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे? प्रश्न 5. 2010 मध्ये भारत देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे. 6. 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 15% फरक आहे. 2016 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 40%, 2016 मध्ये ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न 25%. उत्पन्नातील फरक 40 वजा 25 बरोबर 15%. प्रश्न 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 8 गुण. 1. भारत आणि ब्राझील या देशात नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. प्रश्न क्रमांक 7. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. भारत आणि ब्राझील या देशात नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा पुढीलप्रमाणे. 1. भारत व ब्राझील या दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते. 2011च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ 31.2% होते. याउलट 2010च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे 84.6% होते. 3. भारतात उत्तरेच्या तुलनेने दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेले आढळते. ब्राझीलमध्ये दक्षिण आणि आग्नेय भागात नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे. 4. गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. साओ पावलो हे ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. 5. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, राजस्थान, उत्तराखंड या राज्यात नागरीकरण कमी झाले आहे. ब्राझीलमधील पारा, मारानाहो, पियाउई या राज्यात नागरीकरण कमी झालेले आढळते. 6. 1961 ते 2011 या कालखंडात भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत 18% 31.2% सातत्याने वाढ झालेली आहे. 1960 ते 2010 या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत 47.1% 84.6% सातत्याने वाढ झाली आहे. 2. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा. 2. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारतात सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट
1947 रोजी भारतात स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना व अनेक प्रांतातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे. भारत आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील म्हणजे तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. 3. क्षेत्रभेटीवेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल? क्षेत्रभेटीवेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून पुढील उपाय मी सुचवेन. नदीच्या पाण्यात निर्माल्य टाकू नये. मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये. क्षेत्रभेटीच्या वेळी नदीपात्रात कपडे धुणे, स्नान करणे टाळावे. कारखान्यातील रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडू नये. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा. नदी परिसरात प्रदूषण होऊ नये म्हणून सूचना फलक लावावेत. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.